चला आता मी याचे साल्ट मी काढून घेतलेले। चला तर आता आपण याच्यामध्ये गुळ टाकला आता आणि एक आता आपल्याला शेंगदाण्याची चला तर आता आपले गुळाची आणि शेंगदाण्याची चक्की झालेली आहे। चला तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपल्याला शेंगदाण्याची चक्की करायची, शेंगदाणे आणि गुळाची। तर उन्हाळा दिवस होता, म्हटलं चला तर आता पोरांना खायला काहीतरी करू आपण। तर आम्ही गुळाची आणि शेंगदाण्याची चक्की करणार आहे। चला तर आता मी शेंगदाणे आणि गुळाची चक्की करायची होती आपल्याला, त्याच्यामुळे मी 1 वाटी गुळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1-2 चमचे पोहे खायचे चमचे आहे आणि 1-2 चमचे तूप बी घेतलेले आहे याच्यामध्ये गावरान। तर आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे चक्कीसाठी। तर मी 1 वाटीभर गुळ घेतला होता आणि किसून घेतलेला आहे, किसनी ना एकदम बारीक झालेला आहे। तर साधाच गुळ आहे आपला घरचा खायचा, काही चक्कीचा गुळ नाही आणि घरातलाच गुळ होता, घरातलाच घेतला तुम्ही आणि किसून काढलेला आहे। चला तर आता मी कढई पण ठेवलेली आहे गॅसवर आणि एकदम कमी गॅस केलेला आहे। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। चला मी आता शेंगदाणे टाकलेत कढईमध्ये आणि आता भाजले की ते पाहते। अजून भाजलेले नाहीये, तर अजून थोडे भाजून देऊ आपण। चला आता शेंगदाणे बी भाजलेले मस्तपैकी आणि आता मी पाहते ते साल्ट निघत का नाही। आणि हे पहा साल्ट बी चांगलं निघू राहिलं आणि साल्ट जरा काढून कोणी कोणी साल्ट काढून बी टाकीत शेंगदाणे त्याच्यामध्ये आणि कोणी कोणी तसंच टाकीत। तर आता उन्हाळा दिवस होता, म्हटलं चला काही काम बी नाही तर करू आपण गुळाची चक्की शेंगदाणे टाकून मस्तपैकी। आणि उन्हाळा दिवस होता तर काही काम बी नाही। आता मम्मी शंभू तर आपल्याला आता हे शेंगदाणे भाजलेले आहे मस्तपैकी, तर आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे। आता हे काढून घेतलेले आहे। चला तर आता आपल्याला याचे शेंगदाणे साल्ट काढून घ्यायचे आणि कोणी कोणी काढीत साल्ट तर कोणी कोणी नाही काढीत, तर पण आपल्याला काढून घ्यायचे। आणि शेंगदाणे मस्तपैकी भाजलेले आता आणि शेंगदाणे जर जास्त भाजले आणि खरपूस मस्तपैकी लागते खायला। चला तर आता हे गरम आहे शेंगदाणे, तर गरम याच्यामध्ये साल्ट निघत, त्याचे गार झालेच नंतर निघत नाही। हे पहा आता साल्ट मस्तपैकी निघू राहिले। चला आता मी याचे साल्ट मी काढून घेतलेले आहे आणि ते काय पूर्ण नाही निघत, थोडे थोडेच निघते, मग ते थोडेच काढलेले आहे। आणि आता मी खलबत्त्यात टाकून याला आबडधोबड कुटिणार आहे याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये। आणि थोडं म्हणजे ठोसर जर असलं तर चक्कीमध्ये पण खायला चांगलं लागतं। तर आता मी याला एकदम ठोसर कुटून घेते। तर शेंगदाणे टाकलेले आहे आपण, तर लय बारीक बी नाही करावं लागत, एका शेंगदाण्याचे लय 2-4 तुकडे झाले पाहिजे बस। चला आता मी बघा शेंगदाणे कुटून घेतले ते, हे बघा एका शेंगदाण्याचे लय 2-4 तुकडे झालेले आहे आणि एकदम ठोसर लागत हे शेंगदाणे। तर आता आपण कमी गॅस केलेला आहे आणि आता 1 वाटीभर गुळ घेतला आपण, तर ते गुळ टाकून द्यायचं आहे सगळा। तर आता हे गुळ टाकलेला आहे, गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला आणि एकदम कमी गॅस लावतोय गुळाला। चला तर आता आपण याच्यामध्ये गुळ टाकला आता आणि एकदम कमी गॅस आहे, तर हे पहा आता गुळाचा एकदम पाक होऊ राहिला। आणि आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1 चमचा गावरान गाईचं तूप टाकायचंय। आपण 1 चमचा गावरान तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि पूर्ण हलवून घ्यायचंय। तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकला होता, तर गावरान तुपानं आहे ना तर एकदम भरला होता, चव लागते मस्तपैकी याला। आणि एकदम कमी गॅस लावतो बरं का याच्यासाठी, तर एकदम म्हणजे त्याला हलवून घ्यावं लागतं। आणि गुळ आहे ना तर असं जास्त जर फुल गॅस केला ना तर काळा होतो राहतो पाक। तर आता मी 1 प्लेटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पाहायचंय पाक झालेला आहे की नाही गुळाचा। तर आता ह्यो पाक बी झालेला आहे, हे बघा असं मस्तपैकी झालेला आहे आणि असंच मीडियम मध्ये आपल्याला पाक लावतोय, तर पाक झालेला आहे निब्बर। चला आता आपला पाक बी झालेला आहे मस्तपैकी आणि आपण ते शेंगदाणे बारीक केले ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर हे शेंगदाणे टाकून राहिले मी याच्यामध्ये आणि मस्तपैकी याला हलवून घ्यायचंय।
चला आता आपले गुळाची चक्की झालेली आहे, मस्त की एकदम घट्ट झालेली आहे. आणि आता आपल्याला एक परत घ्यायची याला खाली घेण्यासाठी. मी परत घेतलेली आहे आणि हे बेलणं घेतलेलं आहे. तर याला आपल्याला आता तूप लावून घ्यायचंय. ताटावरती मी 1 चमच्यामध्ये तूप टाकते आणि आज पूर्ण पाहून घ्यायचंय. तर ते तूप जर टाकलं नाही त्याला तर ते खाली चिटकून जाईल सगळी गुळाची चक्की. तर आज पूर्ण आणि बेलणाला बी लावून घ्यावा लागतो. तर आता आपल्याला ही शेंगदाण्याची चक्की खाली घ्यायची आहे गॅसवरून आणि आपल्याला त्या परतीवर टाकायची. आपण तूप लावलं होतं त्याच्यावर आणि आता हे आपण टाकून घेऊ राहिलो याच्यावर. मला तर आता मी परतीवर टाकलं होतं आणि गरम गरमच याला असं हे करून घ्यावं होतं. तर ती उलत नाही मस्त आज थापून घ्यावं लागतील थोडं. आणि आता हे बेलण्याने आपल्याला मस्तपैकी हलवून घ्यायची. याला लाटून घेऊ राहिले आणि ही उरली ना तरी पण असं हाताने केलं ना तरी जमून जाते. आणि ही गरम गरमच लाटल्या जाते. तर गार झाल्याच नंतर ही लाटल्याने जात आणि एकदम अशी मस्तपैकी पातळ लाटून घ्यायची आपल्याला. ही अशी तर उरली ना ही अशा हाताने थापून घ्यायची. ही गरम गरमच लाटली जाते मस्तपैकी. तर आता ही मस्तपैकी झालेली आहे आणि ही ना आता आपल्याला कापून घ्यायची मस्तपैकी. वड्या वड्या करून घ्यायच्या याच्या आणि आपण घेतलेली सुरी तर सुरीनं कापून घ्यायची आपल्याला. आणि ही गुळाची चक्की म्हणजे आपल्याला उपवासाला बी चालती तर पोरण आधी लावायला बी चालती. तर 8-10 दिवस पण राहते चक्की. का असं काही नाही का लगेच खराब होत जाईल असं पण काही नाही. चला तर आता आपल्याला अशा वड्या करून घ्यायच्या आहे चक्कीच्या आणि आपल्याला चौकोनी आकार आला पाहिजे. हे बघा मी आता याश कट करून घेऊ राहिले. चला तर आता आपली गुळाची आणि शेंगदाण्याची चक्की झालेली आहे आणि आपण वड्या पी करून घेतलेल्या आहे. ही बघा ही वडी किती मस्त ठिसूर झालेली आहे एकदम. तवाच तुटतीये. हे बघा किती मस्त पैकी ठिसूर झाली एकदम. चला तर आता आपण एक वडी खाऊन बघू कशी झाली म्हणून. एकदम मस्त पैकी झालेली आहे, एकदम मऊ आणि एकदम ठिसूर पण झालेली आहे. चला तर आता आपली चक्की बी झालेली आहे आणि खाऊन बघितली ती आपण एकदम मस्त पैकी ठिसूर झालेली आहे. आणि तुम्हाला चक्कीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा.